अपघाताच्या आदल्या दिवशी अजितदादा कारनं जाणार होते. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा दावा. फाईल संदर्भात प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता. फाईल आणायला 8 वाजल्यानं दादांनी विमानानं जायचं ठरवलं असं प्रमोद हिंदुराव यांनी म्हटलंय. तर माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असं हिंदुराव यांनी स्पष्टीकरण दिलंय. ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी त्यांची तयारी झाली होती. आपण रोड जायचं, बाय रोड जायचं. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब परत तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयात त्याची फाईल क्लिअर नाही. पण तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजले. तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळ्या बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतलंय चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा. त्या बॅगा त्यांनी परत काढल्या. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ज्या मी वक्तव्य केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याचा विपर्यास करण्याचा कार्यक्रम काही लोक करतात. वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल साहेबांनी खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी राहिलेले आहेत, तटकरे साहेब राहिले आहेत आणि त्यांनी हिंमत आणि ताकद देण्याचं काम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले. आणि अशा अवस्थेमध्ये ही जी भूमिकाच्या आपल्या याच्यामध्ये मांडली जाते ती फार चुकीची आहे.